आली तर दोन्ही शिवसेना एकत्र करू, संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. तर यावर पटोले यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये शेतकरी वाऱ्यावर आहे, बेरोजगारांचे हाल खराब आहेत, महागाई वाढत चालली आहे, याच्यावर चर्चा व्हावी. कोण कुठे एकत्रित येतो आणि कोण कुठे बाहेर जातात म्हणून आमचं याच्यात रस नाही. पण शेतकऱ्यांच्या शेतीचं माल विकलं पण त्याचे पैसे मिळाले नाही. तुरीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, म्हणून ती लढाई आमची आहे. तर देशातील 55% शेतकरी हे कर्जामध्ये डुबलेले आहेत. लाखो रुपयांचा कर्ज शेतकऱ्यांवर आहे, पण त्या पद्धतीच्या उपाययोजना सरकार करताना दिसत नाही. शेतकऱ्यांना आर्थिक बळकट कसे करता येईल या भूमिका आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, महाराष्ट्रामध्ये शेतकरी वाऱ्यावर आहे. आपण कृषी प्रदर्शनात आहोत. बेरोजगारांचे हाल खराब आहेत, महागाई वाढत चाललेली आहे, याच्यावर चर्चा व्हावी. ते आखरी कोण कुठे एकत्रित येतात, कोण कुठं बाहेर जातात, त्याच्यावरची चर्चा. मला असं वाटतं की त्याच्यात आमचा काही रस नाही. आज शेतकऱ्यांच्या शेतीचा माल विकला पण त्याला अजून पैसे मिळाले नाही. तुरीच्या किमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या, शेतकऱ्यांना ते परवडण्याजोगं राहिलं नाही. आणि म्हणून ही लढाई आमची आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळवून आपण कालच देशाचा आर्थिक बजेट आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की देशातल्या 55% लोक शेतकरी हे कर्जामध्ये डुबलेले आहेत. लाखो रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांवर आहे. पण त्या पद्धतीच्या उपाययोजना सरकारमध्ये कुठे चालताना पाहायला जात नाही. शेतकऱ्यांना कर्जाच्या बाहेर आणून त्याला आर्थिक मजबूत कसा करता येईल या देशाच्या अन्नदात्याला, या भूमिका आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. कोण कुठं जाते, कोण कोणाला भेटते